नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण RRB टेक्निशियन्स या वॅकन्सीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून RRB टेक्निशियन्ससाठी 6,557 एवढ्या पदांसाठी भरती निघालेली आहे. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर यामध्ये वेगवेगळे पदं आहेत, वेगवेगळे पोस्ट आहे आणि त्या पोस्टनुसार क्वालिफिकेशन, एलिजिबिलिटी क्रायटेरिया हे वेगवेगळे आहे. तर इथे दोन प्रकारच्या पोस्ट आहे. टेक्निशियल ग्रेड 1 सिग्नल ही लेवल 5ची पोस्ट आहे, ज्यामध्ये मेडिकल स्टँडर्ड B1 आहे आणि 323 वॅकन्सी आहे. बाकी टेक्निशियन ग्रेड 3 आहे, वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये इलेक्ट्रिकल, ब्लॅकस्मिथ यामध्ये याच्यामध्ये फक्त एक टेक्निशियन ग्रेड 3 ट्रॅक मशीन यामध्ये फक्त A3 मेडिकल स्टँडर्ड म्हणजे हायर मेडिकल स्टँडर्ड मागितलं आहे. बाकी सगळ्या पोस्टमध्ये B1 C1 हे नॉर्मल मेडिकल स्टँडर्ड मागितलं आहे. फक्त या एका पोस्टमध्येच हायर मेडिकल स्टँडर्ड मागितलं आहे. त्यानंतर दोन प्रकारच्या पोस्ट आपल्याकडे आहेत. टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल लेवल 5ची पोस्ट आहे. 29,200 इनिशियल पे आहे. मेडिकल स्टँडर्ड B1 आहे. एज 18 ते 33 आहे आणि 323 वॅकन्सी ओव्हरऑल सगळ्या RRBजमध्ये, सगळ्या रेल्वे झोन्समध्ये डिवायडेड आहे. टेक्निशियन ग्रेड 3च्या लेवल 2ची पोस्ट आहे. 19,900 इनिशियल पे आहे आणि 18 ते 30 वयोमर्यादा आहे. टोटल वॅकन्सी 6,234 आहे वेगवेगळ्या RRBजनुसार. इम्पॉर्टंट डेट्समध्ये 23/5/2026 एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये नोटीस आलं होतं. ऑनलाईन ॲप्लिकेशन 30/6/2026 पासून आणि क्लोजिंग 29/7/2026 29 जुलै 2026 आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकता. लास्ट डेट ॲप्लिकेशन फी पेमेंटची 31/7/2026 आहे. त्यानंतर करेक्शन विंडो 1/8 ते 10/8 राहणार आहे. आणि डेट ऑफ एलिजिबल स्क्राईब, जर आपण स्क्राईब कॅन्डिडेट असाल तर आपल्याला डिटेल्स प्रोव्हाइड करण्याची जे तारीख आहे ते 11/8 ते 15/8 आहे. इथे एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे की कॅन्डिडेट ज्यांचा फायनल रिझल्ट अजून आलेला आहे एज्युकेशनल किंवा टेक्निकल क्वालिफिकेशनचा, ते इथे अप्लाय करण्यासाठी एलिजिबल नाही आहे. जर तुमचा फायनल रिझल्ट अवेटेड असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही. मेडिकल स्टँडर्ड्स दिले आहे फिटनेसचे A3मध्ये. या प्रकारे विजन स्टँडर्ड्स आहेत. B1, B2, C1 या प्रकारचे ते मेडिकल स्टँडर्ड्स आपण पोस्टनुसार पाहू शकता. त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव अंडरगॉन लेसिक सर्जरी, ज्यांची लेसिक सर्जरी झाली आहे, ते A3 मेडिकल स्टँडर्ड असलेल्या पोस्टसाठी एलिजिबल नाही. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहू तर नॅशनॅलिटीमध्ये सिटिझन ऑफ इंडिया असावं. त्यानंतर एज लिमिट ग्रेड 1 सिग्नलसाठी 18 ते 33 आणि टेक्निशियन ग्रेड 3साठी 18 ते 30 आणि त्यासोबत SC ST OBC PWEDसाठी रिझर्वेशन आहे 5 वर्ष, 3 वर्ष आणि बाकी एक सर्व्हिसमन वगैरे. एक्झामिनेशन फी फॉर कॅन्डिडेट्स जनरलसाठी आणि OBCसाठी 500 रुपये, ज्यामधले 400 रुपये जे ते आपण जेव्हा एक्झामला अपिअर व्हाल CBTला तेव्हा 400 रुपये आपल्या अकाउंटमध्ये रिफंड केले जातील. जर आपण CBTला अपिअर झाले नाही तर पूर्ण 500 रुपये आपल्याला मिळणार नाही. आणि SC ST एक्स सर्व्हिसमन PWD फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटी आणि EBC इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी 250 फी आहे, जे की आपण पेपरसाठी अपिअर झाल्यानंतर आपल्याला पूर्ण रिफंड होणार आहे. हे रिक्रुटमेंट प्रोसेस काय राहणार आहे तर रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये आपल्याला एक CBT
द्यायची आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम आपली होणार आहे. एक्झाम झाल्यानंतर त्याचा रिझल्ट येईल आणि त्या रिझल्टमध्ये सिंगल एक्झाम आहे. रिझल्टमध्ये जे लोक सिलेक्ट होतील त्यांना DVसाठी बोलवलं जाईल आणि DV झाल्यानंतर जर त्यांचे डॉक्युमेंट्स पूर्णतः बरोबर असेल त्यानंतर त्यांचं मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि जॉईनिंग होईल. तर सिंगल एक्झाम आहे फक्त दोन्हीही पोस्टसाठी, लेवल 5 आणि टेक्निशियन ग्रेड सिग्नल 1 लेवल 5 आणि लेवल 1. टेक्निशियन ग्रेड सिग्नल 1साठी 90 मिनिटाचा वेळ आहे आणि 100 प्रश्न आहे. 1/3 नेगेटिव्ह मार्किंग आहे आणि नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे कारण खूप मल्टिपल शिफ्ट्समध्ये एक्झाम होणार आहे. CBTचा जो सिलेबस आहे तो या प्रकारे: जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स, बेसिक कम्प्युटर अँड ॲप्लिकेशन, मॅथमॅटिक्स, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग. जनरल अवेअरनेसचे 10 क्वेश्चन 10 मार्क्स, जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंगचे 15 क्वेश्चन 15 मार्क्स, बेसिक्स ऑफ कम्प्युटर अँड ॲप्लिकेशनचे 20 क्वेश्चन 20 मार्क, मॅथमॅटिक्सचे 20 क्वेश्चन 20 मार्क, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंगचे 35 क्वेश्चन 35 मार्क, असं 100 क्वेश्चन 100 मार्क्स 90 मिनिट असा हा टोटल पेपर असणार आहे. आता टेक्निशियन ग्रेड 3चा पेपर पॅटर्नसुद्धा सेम आहे. 90 मिनिट 100 प्रश्न 1/3 नेगेटिव्ह मार्किंग आणि नॉर्मलायझेशनसुद्धा असणार आहे. त्यामध्ये सिलेबस आहे: मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग, जनरल सायन्स अँड जनरल अवेअरनेस. मॅथमॅटिक्सचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगचे 25 क्वेश्चन 25 मार्क, जनरल सायन्सचे 40 क्वेश्चन 40 मार्क आणि जनरल अवेअरनेसचे 10 क्वेश्चन 10 मार्क. 100 क्वेश्चन 100 मार्क्स आणि 90 मिनटं वेळ. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता इथे प्रेस्क्राईब एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि सगळी माहिती पोस्टनुसार दिली आहे. टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलसाठी आपल्याला बॅचलर ऑफ सायन्स फिजिक्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, कम्प्युटर सायन्समध्ये, IT मध्ये, इन्स्ट्रुमेशन किंवा रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून असावी किंवा BSc इन कॉम्बिनेशन ऑफ सब स्ट्रीम्स ऑफ बेसिक स्ट्रीम्स ऑफ फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, म्हणजे या विषयांमध्ये किंवा या विषयांच्या कॉम्बिनेशनमध्ये बॅचलर ऑफ सायन्स डिग्री जर आपल्याकडे असेल तर आपण फॉर्म भरू शकता. किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग याच वरच्या स्ट्रीम्समध्ये असेल तरी आपण फॉर्म भरू शकता. किंवा आपल्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री असेल याच स्ट्रीम्समध्ये, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, IT, तरी आपण फॉर्म भरू शकता टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल लेवल 5च्या पोस्टसाठी. त्यानंतर उरलेल्या ज्या पोस्ट आहे टेक्निशियन ग्रेड 3, या सगळ्या पोस्टमध्ये आपल्याला मॅट्रिक्युलेशन SSC मागितलं आणि त्यासोबतच ITI मागितलं आहे, फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये. फक्त 14 नंबरची टेक्निशियन ग्रेड 3 SNT या पोस्टमध्ये आपल्याला 10+2 विथ फिजिक्स अँड मॅथ. जर आपल्याकडे ITI SSC प्लस ITI नसेल तर आपण 10+2 फ्रॉम फिजिक्स अँड मॅथवाले सुद्धा याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. हे सिंगल एकच पोस्ट आहे याच्यामध्ये. बाकी सगळ्या पोस्टमध्ये ITI मागितलेला आहे. यानुसार RRBमध्ये पोस्ट डिवायडेड आहे. RRB मुंबई या प्रकारे पोस्ट कॅटेगरीनुसार